हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सीमा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज मस्त अशी सकाळी सकाळी लक्ष्मी माताची पूजा करून घेतली आणि लक्ष्मी माताची कृपाही तुमच्या सदैव अशीच राहावं. तर इथे पहिले मी उंबरठ्याची पूजा करायला घेतली. तर पूजा करण्यासाठी मी इथे हळद घेतली. हळदीमध्ये थोडेसे 2 ते 3 कापूर चुरून टाकलं आणि त्यामध्ये गुलाबजल ॲड केलं आणि त्यानंतर मिक्स असं लिक्विड त्याचं बनवून घेतलं आणि सगळीकडे असं उंबरठ्यावर ते पसरून घ्यायचं आणि मग त्याची पूजा करायची. कारण की हळदीने आणि कापूर वगैरे जे टाकतो त्याने आपली पूर्ण निगेटिव्हिटी बाहेर जाते. त्यामुळे पहिले असे उंबरठं छान हळदीने माखून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे काय माझे लक्ष्मीचे पाऊलं आहेत उंबरठ्यामध्ये त्याच्यावर मी थोडेसे तांदूळ टाकले आणि त्यावर मस्त असे हळदी कुंकवाने पूजा करून घेतली. उंबरठ्याची छान पूजा करून घ्यायची पहिले आणि त्यानंतर असे 5 कुंकवाचे बोटं हे करायचे. त्यानंतर मस्त फुलं वाहिले आणि त्यानंतर इथे मस्त लाल कलर टाकून त्यावर अशी व्हाईट रांगोळी काढायला घेतली आणि पहिले लक्ष्मीचे पाऊल काढून त्याच्यानंतर मध्ये स्वस्तिक काढलं आणि अशी छान अशी रांगोळी काढून घेतली. तर मस्त असा उंबरठा सजलेला होता आणि जेव्हा काही उपवास वगैरे असेल तर तुम्ही हे असं काही करू शकता. त्यानंतर इथे मस्त लक्ष्मी माताची पूजा करायला घेतली. तर पहिले हळदी कुंकू टाकलं, थोडेसे अक्षता टाकल्या आणि त्यानंतर तुम्ही चौरंगी घेऊ शकता किंवा मग पाटही वापरू शकता. तर मी ते चौरंग घेतलेलं आहे. तर पहिले चौरंग स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर हे सगळं पूजेसाठी साहित्य घेतलं होतं. देवासाठी प्रसाद, तेल, फुलं जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. तर मग मी जे काय होतं माझ्याकडे ते सगळं घेतलं आणि त्यानंतर इथे माझ्याकडे व्हाईट कापड होतं तर तेही मस्त त्याच्यावर टाकून घेतलं सगळीकडून. त्यानंतर कलशसाठी ना मी इथे प्लेटीमध्ये तांदूळ घेतले होते. ते तांदूळ असे सगळीकडून गोल करून घेतले आणि मग त्यावरून असा कलश ठेवून घ्यायचा आहे. तर मी कलश पहिले पाण्याने भरून घेतला होता आणि त्यामध्ये मला ₹1 नाणं टाकायचं होतं. तर मी त्यामध्ये पाण्यामध्ये ₹1 टाकला आणि त्यानंतर नागिनीचे पानं आणली होती तर तेही सगळीकडून असे लावून घ्यायचे. नागिनीचे पानं नसले तर कोणी हे पण टाकतात, आंब्याचे पानंही लावतात. तर दोन्हीपैकी तुम्ही काही लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर माझ्याकडे होते ते मी इथे लावून घेतले आणि त्यानंतर मस्त असा नारळ ठेवला. त्यानंतर देवी ठेवायची पहिले. माझ्याकडे देवीची मूर्ती होती तर मग ती मी ठेवण्यासाठी घेतली. तर पहिले त्याच्या खाली तांदूळ ठेवले आणि तांदळावर मस्त असं देवी ठेवली. त्यानंतर देवीला छोटासा हार होता माझ्याकडे तो घालून घेतला. त्यानंतर सगळीकडून फुलं वगैरे ठेवले, प्रसाद ठेवला आणि 5 फळं ठेवली आणि त्यानंतर मस्त अशी रांगोळी काढून घेतली. कारण की पूजा वगैरे मांडून झाल्यावर जो काही सगळा साज असतो तो सगळा रांगोळीमध्येच असतो आणि आज माझ्याकडे थोडीशी घाई गडबड होती त्यामुळे अशी सिंपल छोटीशी रांगोळी काढून घेतली. त्यानंतर मस्त असं हळदी कुंकवाचे छोटे डॉट काढले आणि तेही रांगोळीमध्ये खरंच खूप सुंदर दिसतात. त्यानंतर मस्त असं देवीला हळदी कुंकू लावून घेतलं आणि गुलाबजलमध्ये कुंकू मिक्स करून असे देवाजवळ कलशावरही 5 डॉट दिले आणि त्यानंतर मस्त असे सगळीकडून दिवे लावून घेतले, समई लावली तर एवढं छान वाटत होतं. आणि त्यानंतर मी ते जे काही समईमध्ये तेल टाकलं होतं ना त्याच्यामध्ये मी परत थोडासा कापूर टाकून घेतला वरून. असं म्हणतात की दिवसभर कापूरही तेलाबरोबर जळतो, तो निगेटिव्हिटी घरातली बाहेर जाते. आणि हे काही त्या छोट्या मोठ्या गोष्टी मलाही माहीत आहे ते मी तुमच्यासोबत आज शेअर केलं. तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.